10% साहेब भाजपचा साहेब मी तर सांगतो साहेब मी तुम्हाला हे पहा मी इथं 42% आहे साधारण मध्ये नाराज आहेत जे गोंधळ घालत होते ते अजून मी 42% यांचा साळवे हा 4% नाही साहेब हा पीए हा सावेने काय केलं बस सर बस ऐका साहेब इथं राजवानकडे 74% राजवानकडे विचारा त्यांनी सगळ्यांनी सर्वे केलेला आहे साहेब ऐकून घ्या उल्हास इथं 6% साहेब बदाने पाटील 70% साहेब विशाल आहेर कोण ऐका साहेब आता मी तुम्हाला सांगतो बरं का साहेब हे पहा साहेब मला वयोगटामध्ये जो सर्वे केलेला आहे मी 48% 44% 37% हे आणि हे पहा साहेब हे काय उल्हास साडे कुठे 1% 3% सगळं प्रूफ आहे याच्यामध्ये सगळं प्रूफ आहे साहेब काय करू मला न्याय पाहिजे हे पहा साहेब हा ड गटामध्ये पुरुष ड गटामध्ये केलेला साहेब सर्वे उल्हास साडे कुठे साहेब 1% 12% अतुल सावेने काय भेटलं त्यांच्या पीए ला देऊन हारणाऱ्या माणसाला कार्यकर्ता नको पाहिजे ना बरं मला एक सांगा एक महिला सुद्धा तिथे चक्कर येऊन पडलेली आहे सोबत आले त्याला कोणी ओळखू राहिलं नाही याने 12 वर्ष पाटील सोबत राहिला पाटीलचा खाल्ला आणि पाटील जवळ दाखला तो नालायक त्याला कधी चांगला दिवस येणार नाही भागवत करा तुझी आज प्रेत यात्रा आहे भागवत करा तुझी प्रेत यात्रा आहे भागवत कराचा आज मृत्यू झाला समजलं अरे याच्या मंडळी मृत्यू आहे भागवतकरांनाच आमच्या सोबत धोका केला आणि 4 वाजेपर्यंत तुमचाच फायनल आहे तुमचाच फॉर्म येतोय माझ्या नवऱ्याला कुठं हालचाली करू दिली प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय तुझं तिकीट फिक्स आहे आम्हाला एवढा गोड बोलत होता तो आणि त्यानं त्याच्या जातीवाल्याला तिकीट दिलं अशा माणसाला दिलं की त्याला आमच्या प्रभागात कोणीच ओळखत नाही त्या पालेला त्याचं काहीच काम नाहीये आणि माझा नवरा 15 वर्षापासून घर परिवार सोडून काम करतोय घराघरात आहे कोणाच्या सुखाला कोणाच्या दुखाला भाजप कार्यकर्त्यांची बायको आणि मी स्वतः तळागाळात प्रत्येक घराघरात घुसलेलो आहे आम्ही आमचं नाव छोट्या लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत बदाने पाटील कोण आहे हे ओळखतंय काय आणि जो माणूस काहीच काम करत नाही तो रोजच करते आमच्याकडे काहीच काम 15 दिवस पूर्ण 30 लोकांना वार्डामध्ये सोबत फिरवलं की आम्ही फक्त कार्यकर्त्याचा विचार करू यांनी 15 दिवस आम्हाला 12,000 घरं फिरवले आणि आज तो पॉम्पलेट बघा तुम्ही यांनी सांगितलं की 50% अरे काही 50% नाही 5% महिलांना सुद्धा यांनी तिकीट दिलं नाही कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिलं यांनी सरळ बांगड्या घालावा यांना टिकली बांगडी आम्ही सगळं देतो यांनी तिथं बसावा खूप घात केला या लोकांनी खूप घात केला प्रशांत तुझंच तिकीट आहे रे प्रशांत तुझंच तिकीट आहे रे तो इतका गोड बोलत होता आमच्या सोबत आणि त्यानं आमचा खूप घात केला त्यानं एक निष्ठावंत कार्यकर्त्याचं पूर्ण परिवार त्यानं हे करून टाकला आमच्या तोंडात घास आला आणि आमचे पूर्ण हातपाय त्यानं बधीर करून टाकलेले आणि हे कुत्रे पडून गेले आता खाली उतरून कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे होता गाडीच्या काचा लावून पोलीस बंदोबस्तामध्ये पळून गेले काय न्याय देणार आहे आम्हाला 50% महिला हे फक्त कागदावर आहे 50% महिला हे फक्त कागदावर आहे 5%ला न्याय दिला 45% यांनी कार्यकर्त्यांच्या बायका दिल्या का ज्यांना कधी पाहिलं बी नाहीये अशा बाईला न्याय दिला आम्हाला हे सगळ्या बाया पाडायच्या आहे बस कोणीच नाही आणि कोणी येऊ पण शकत नाही आमच्यावर पूर्ण अन्याय झाला आहे आता अन्याय सहन करणार नाही भाग्या तुझा आज अंत आहे पूर्ण अंत भागवत करार कुत्रा आहे भागवत करारचा शेवटचा अंत झाला समजलं आम्ही नाही आम्ही कोणाला जीव देणार नाही आमच्या इथं कोणी देणार नाही भाजपचा एक बी माणूस येणार नाही आम्ही येऊ देणार नाही कोण दे दोन मध्ये माझ्यावर अन्याय झाला शेवटपर्यंत ओळखत नाही आम्ही
शेवटपर्यंत ज्या महिलाचा फोटो पॉम्पलेट काढला होता शेवटच्या अर्ध्या तासात तिला तिकीट दिलं. तुम्ही गद्दारी केली. मी लताताई सरदार, मी प्रभाग क्रमांक 7 मधून आहे. मी भाजपची निष्ठावंत, मी जन्मच भाजपमध्ये घेतलेला आहे, पण माझ्यावर त्यांनी अन्याय केला. हे बघा, 30 पॉम्पलेट छापला आम्ही. माझ्या पर्सनली आजही 5000 पॉम्पलेट माझ्या घरात पडले आहे. यांचा आदेश होता की बाबा पर्सनली पॉम्पलेट कोणी वाटू नका, सगळे पक्षाच्या सोबत राहा आणि पक्षासाठी काम करा. ज्या माणसांच्या महिला कोणी पाहिल्या नाही, शेवटपर्यंत अंधारात ठेवला. ऐका ना, अतुल सावे साहेब आणि कराड साहेब, भागवतजी कराड साहेबांनी फक्त माझा यांचा कार्यकर्त्यांनी पाहिला साहेब. यांनी काय केलं माहितीये का? नाही साहेब ऐका, यांनी फक्त वंजारीला तिकीट दिलं साहेब. काम नसताना 3% जात म्हणून, पाहुणा म्हणून, तुझ्या पाहुण्याला द्यायचं होतं, मला कशाला कार्यकर्ता राहू दिलं? 25 यांनी सागर पालेला दिलं साहेब, ज्याचा 3% सुद्धा सर्व नाही, 3% सर्व नाही. अतुल सावे साहेबांनी त्यांच्या पीएला, साहेब तुम्हाला पीएला द्यायचं होतं आणि तुमच्या जातीला द्यायचं होतं. हे बा, अतुल सावे साहेब मंत्री आहेत, ऐकून घ्या साहेब, अतुल सावे साहेब मंत्री आहेत. डॉक्टर साहेब जे आहे तर भाजपच्या जीवावर खासदार झालेत, मंत्री झालेत. यांना माझी विनंती आहे आणि जिल्हा अध्यक्षांना विनंती आहे, आताच्या त्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही इथं सर्वे आणा बदाने पाटील, 10 मिनिटांमध्ये. तर तुम्ही जर का सर्वे मध्ये बदाने पाटलाचं नाव नसेल तर मी जिंदगी भर राजकारण करणार आणि त्यांचा गुलाम राहील. माझा 2 नंबर प्रभाग मधून साहेब, मी 25-30 वर्षाचा रहिवासी आहे, प्रशांत बदाने पाटील. आणि साहेब मी ओबीसी मधून त्यांच्याकडनं तिकीट मागत होतो. नसेल ओबीसी ओपन महिला द्या साहेब. एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा.